आलो सर्व कार्यार्थ सिद्धे। आज आपण तुम्ही जे विद्यार्थी आहात ते सरस्वतीची सेवा करत आहात आणि गुरुचं काय महत्व आहे। अज्ञानांतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु हा शब्द जो आहे, गु हा म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे उजेडाकडे नेणार, म्हणून गुरुचं महत्व आहे की गुरु आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जातो। म्हणून आपण त्या गुरुच्या सान्निध्यात यावं आणि गुरुच्या जवळ आपण राहावं, असा ह्या गुरु शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो। मग अंजन हा शब्द एक या ठिकाणी आलेला आहे। लहानपणी आई आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालत असते, आपण त्याला अंजन म्हणतो किंवा काजळ म्हणतो। आणि लहानपणी आपल्याला आई आणि बाबा हे आपले गुरु असतात। मग मोठे आपण ज्या वेळेला गुरुकुलामध्ये येतो, गुरूंकडे राहतो, तर गुरु काय करतात, मग आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात। म्हणजे काय करतात, आपल्याला शिकवतात, 4 लोकांमध्ये घेऊन जातात आणि आपला मान सन्मान त्या ठिकाणी वाढवतात। म्हणून गुरु हे फार महत्वाचं पद आपल्या जीवनामध्ये आहे आणि गुरुविषयी आपण सदैव लीन राहिलं पाहिजे। मग विद्यार्थ्यांनी कसं राहावं, 5 प्रकारचा एक नियम त्या ठिकाणी आहे। काग्यचेष्टा बकोध्यान श्वान निद्रा तथैव च अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी। काय पुढे पंचअष्ट, म्हणजे विद्यार्थ्यांनी कसं राहिलं पाहिजे। काही ठिकाणी काकदृष्टी सुद्धा असे शब्द माझ्या ऐकण्यात आलेले आहे। काकचेष्टा म्हणजे तुम्ही सदैव तत्पर राहिलं पाहिजे, कोणत्याच कामासाठी तुम्ही मागे वळाले नाही पाहिजे, सतत तुमचे ध्येय तुमच्या समोर राहिलं पाहिजे। दादांनी आता सांगितलं की कोणतंही ध्येय तुम्ही घ्या पण मागे वळून पाहू नका। मागे वळून पाहिलं तर तुम्हाला मागे ओढणारे भरपूर लोक मिळतील। म्हणून तुमच्या ध्येयाकडे तुम्ही एकदा निघाले की ध्येय तुमचं पूर्ण करण्याकरता। यामध्ये आपण कासवाची आणि सशाची कथा सगळ्यांनाच माहिती आहे की ससा हरला आणि कासव जिंकला। काय जिंकला की तो सातत्य ठेवत होता आणि सतत चालत होता। मग तुम्ही सुद्धा या वेधशाळेतून बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्ही जे वेद गुरुजींकडून शिकले, वेद शिकल्याचा दोष नाही, पण जर वेद शिकून तुम्ही जर विसरले तर त्याचा खूप मोठा दोष आहे। म्हणून वेदाचं अध्ययन तुम्ही सदैव तुमचं चालू राहिलं पाहिजे। श्वान निद्रा म्हणजे श्वान जसं झोपतो तशी आपली निद्रा पाहिजे। अनिरुद्ध गुरुजीने आवाज दिला, उठला करे, की त्या क्षणाला तुम्ही उठून उभं राहिलं पाहिजे आणि काय गुरुजींची आज्ञा आहे ती तुम्ही पालन केली पाहिजे। अल्पहारी, खूप पोटभर जेवायचं नाही की आपल्याला झोप लागल असंही आपण जेवायचं नाही। अल्पहारी, ग्रहत्यागी, ग्रहत्यागी म्हणजे घर सोडायचा अशातला प्रकार नाही। आपण ज्या वेळेला वेधशाळेमध्ये येतो आणि वेधशाळेमध्ये ज्या वेळेला आपण शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण आपल्या ग्रहाचा त्याग करतो। घर सोडून आपण त्या वेधशाळेमध्ये येतो आणि वेधशाळेमध्ये आल्याच्या नंतर तिथून सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे नियम गुरुजींनी आपल्याला घालून दिलेले आहे त्या नियमाचं आपण नियमित पालन करत असतो। म्हणून ग्रहत्यागी म्हणजे तुमच्या ग्रहाचा त्याग करणे, आई वडिलांची जी माया असते त्या मायेपासून आपण दूर येणे आणि नियमित अभ्यास करणे। ह्या आपल्या वागण्यामुळे, आपल्या राहण्यामुळे आपल्या गुरुजींचं नाव खराब होणार नाही याची सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यायची। आपण मंत्र म्हणत असताना ती शिस्तबद्धता, व्यवस्थितपणा हा आपल्या जीवनामध्ये राहिला पाहिजे। आपण वेधशाळेतून बाहेर निघाल्यावर स्नान संध्या सोडून देणे किंवा त्या नियमात न राहणे हे एकदम चुकीचं आहे। तर आपण ते नियम नियमित पाळले गेले पाहिजे। मी गुरुजींना बऱ्याच वेळेला फोन करत असतो, अधूनमधून विद्यार्थी माझ्याकडे जेव्हा कामाला येतात तर मला इतका आनंद होतो, मी गुरुजींना सांगत असतो की मला आज इतका आनंद झाला, त्या विद्यार्थ्यांकडून मी असं मंत्र ऐकला आणि मला इतकं छान वाटलं, असं मी गुरुजींना वारंवार सांगत असतो। तर तुम्ही जिद्दीने आणि चिकाटीने शिका, पुढे जा आणि ह्या शिक्षणामध्ये कुठेही मागे वळून पाहू नका। सर्वांना शुभेच्छा, सर्वांनी जीवनात पुढे जावं हीच वेद माऊली